महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्गात येत आहेत। सिंधुदुर्गातील सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। आपण पाहत असाल तर याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांची गांधी चौकात सभा होणार आहे। सध्या तिसऱ्या फेरीतील सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे प्रचाराची अंतिम फेरी आपल्याला पाहायला मिळते। अंतिम टप्प्यात आरोप प्रत्यारोपच्या खैरी ज्या आहेत त्या धाडल्या जात आहेत। काल उद्धव ठाकरे यांची कणकवलीत सभा झाली, तर आज त्याच ठिकाणी राज ठाकरे यांची नारायण राणे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आहे। त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे देखील लक्ष आहे। त्यासोबतच आता ज्या ठिकाणी आपण आहोत त्या सावंतवाडीतील गांधी चौकात आदित्य ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या जर पाहिलं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय, कारण याच मतदारसंघात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रिंगणात उतरलेले आहे आणि त्यामुळे राज्यासह देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं आहे। मात्र आज सिंधुदुर्गात दोन जाहीर सभा होत आहेत, एक राज ठाकरेंची आणि दुसरे आदित्य ठाकरे। त्यामुळे दोन्ही ठाकरे काय बोलणार याकडे आज लक्ष लागून राहिलं आहे। कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।